6चे उमेदवार आहेत छाया कायंकर आणि संदीपजी सुर्वे। तर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं दोघांचं सुद्धा स्वागत आहे। थँक्यू। नमस्कार। तर मी सर्व पेनच्या जनतेला सांगेल, हा कुणावर टीका करणारा प्रोग्राम नाही, तर आपले जे मतदार आहेत त्यांनी काय करायला पाहिजे किंवा कुणाला निवडून द्यायला पाहिजे किंवा आपला लोकप्रतिनिधी कसा असावा ह्यासाठी हा सर्व माझा अट्टास चालू आहे। तर माझा दोघांना पण पहिल्यांदा प्रश्न आहे की आपण आता ही सार्वत्रिक निवडणूक 2025 ची सर्व लोकांसमोर जात आहात, तर आपण कोणतं विजन घेऊन चाललात हे संदीपजी आपण सांगा, नंतर छायाजी आपण सांगायचं। नमस्कार, मी आम्ही पेंटर विकास आघाडीचा 6ब चा उमेदवार संदीप तुकाराम सुर्वे। मी प्रथम आम्ही जनतेसमोर एक विजन घेऊन जाणार आहोत की पेणमधील पाणी समस्या, रस्ते, खराब झालेले रस्ते, गटारे आणि स्वच्छता या बाबतीत आम्ही पेणच्या जनतेसमोर जाणार आहोत। पाण्याची समस्या म्हणजे नक्की काय करणार? आज पेणकरांना असं पाणी पाजलं जातंय की जी फिल्टरेशन प्लांट आहे एकाची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि दुसरा फिल्टर प्लांट त्याची कॅपॅसिटी कमी MLD ची आहे। त्याच्यामुळे पेणच्या जनतेला शुद्ध पाणी मिळत नाही आणि कोणी त्याच्यासाठी कुठलेही 10 वर्ष सत्ता असलेले सत्ताधारी काही प्रयत्न करत नाही। तर ही पाण्याची समस्या आहे। पाण्याचा रंग पिवळा, कधी लाल, कधी माती येते, याला जबाबदार कोण, हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी आम्ही तिथं लोकांसमोर जातो। छायाजी तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम मी सगळ्यांना आधी नमस्कार करते। आम्ही पेणकर विकास आघाडी या पक्षातर्फे आम्ही उमेदवारी आम्हाला दिलेली आहे आणि मी सौ छाया सुनील कायंकर प्रभाग नंबर 6 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे। तर माझं एकच रिझन लोकांसमोर आहे की जो आपण पाण्याचा जो आपला प्रश्न आहे, जो आपल्याला रोजचं पाणी येत आहे, तो पाण्याची म्हणजे पाणी असं पाण्याचा कलर समजत नाही आपल्याला, लाल आहे, गुलाबी आहे, काय म्हणजे पाण्याची अशी अवस्था झालेली आहे की पाणी रोज आपल्याला बाटल्याच्या स्वरूपात विकत घ्यायला लागते। म्हणजे पाण्याची मेन म्हणजे जिथून आपल्याला पाण्याची गरज आहे ती पाणीच आपल्याला व्यवस्थित मिळत नाही। आपल्या घरासमोर आपण राहतो तिथली साफसफाई व्यवस्थित केली जात नाहीये, हे एक मार्ग म्हणजे आणि गटार साफ केली जात नाही, त्यामुळे आपल्याला ज्या आरोग्याला हानी होते त्या आरोग्यामुळे आपल्याला शरीराला किती त्रास होतोय, किती आपली मुळबळ त्या त्रासातून जाते, ह्याच्यातूनच आम्हाला पुढले जे आमचं जे सत्ता येईल किंवा काय येईल तर आमचं कसं कार्य आम्ही लोकांसमोर हे करणार। म्हणजे आमचं विजन काय असेल की स्वच्छता, पाण्याचा प्रश्न, रस्त्याची कामं, हे जे काही जे पहिल्या ज्या 10 वर्षात जे नगरसेवक आलेले आहेत त्या नगरसेवकांनी काय केले काय नाही त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही, पण आम्ही लोकांना कशी सेवा देऊ, आमच्याकडून लोकांची जबाबदारी किती पाळली जाईल आणि आमचा प्रतिनिधी म्हणजे कसा असावा। याच्यापूर्वीचे पण प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले आहेत, पण त्या प्रतिनिधींचं काय आमच्याकडे लक्ष नाही। म्हणून आम्हाला जनतेत जाऊन जे लोकांचे प्रश्न आहेत ते आम्हाला त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्हाला व्यवस्थित सोडवायचे आहेत। आणि आम्हाला सामाजिक कार्याची खूप आवड आहे पहिल्यापासून। आम्ही पहिल्यापासून सामाजिक कार्यात 25 वर्ष मी आज काम करत आहे, पण मी कधीही उमेदवार म्हणून कधीही राजकारणात प्रवेश केला नव्हता आणि मी याच्या आधी मला कधीही राजकारण घराण्याचा वारसा लाभलेला नाही। पण आता जी मला आमचे शिशुदादा धारकर आम्ही पेणकर विकास आघाडीतून जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचं मला सोनं करून दाखवायचं आहे आणि माझ्या गोरगरीब जनतेत मला राहून माझ्या लोकांची जी काय कामं अडली नडलेली कामं असतील ती मला व्यवस्थित पूर्ण करायची आहेत। त्याच्यासाठी मी उमेदवारी स्वतः घेतलेली आहे आणि आता दुसऱ्यांसाठी काम न करता आता माझ्या स्वतःसाठी मी स्वतः नगरसेवक होऊन मला लोकांच्यात जाऊन मला लोकांची कामं सगळी पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यासाठी मला माझ्या लोकांचा मला आशीर्वाद पाहिजे, कारण माझी लोक मला कधीही खाली हे करून देणार नाहीत। माझी लोक मला उंचावर नेतील ही माझी आशा आहे आणि माझी लोक ती मला मतदार स्वरूपात मतदान देऊन लोक माझी इच्छा अपेक्षा त्यांच्या पण अपेक्षा पूर्ण करतील आणि माझी पण इच्छा पूर्ण करतील। म्हणून मी पहिले सर्व जनतेचे माझ्या सगळे जे वार्डातले जे मतदार आहेत त्यांचे मी आत्ताच आभार मानते की माझ्या पाठीशी ते सर्व व्यवस्थित राहतील याची मला पूर्ण ईश्वर चरणी मला त्यांची साक्ष आहे। एवढंच मी बोलते आणि ह्याचं पुढचं विजन माझं आता चालू आहे। मी दोघांना पण हे विचारेल की पेण शहर विचार केला तर रायगडचं मध्यवर्ती ठिकाण आहे, परंतु तुम्ही पेण शहराकडे आता उद्याचे भावी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर पेण शहराकडे कसं पाहतात? आम्ही पेण शहराकडे अशा नजरेने पाहतो की येणाऱ्या या पुढच्या काळात पेण म्हणजे हे 3री मुंबईचं ठिकाण आहे आणि आज
पेणमध्ये जगातील बाजारपेठ म्हणजे गणपतीचं माहेरघर समजलं जातं पेण. आणि त्या पेणमध्ये जर एवढं असुरक्षित, अस्वच्छता आणि रस्ते खड्डेमय आणि पाण्याची जर अशी दुरावस्था असेल तर पेणकडे आम्ही बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आम्हाला तिसरी मुंबई म्हणजे आज नवी मुंबई सारखी पेण शहर वसला पाहिजे इथे. आणि तो बसवण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर करणार आहोत. आणि हाच विजन आमचा आहे की पेण शहर आपण कल्याण भिवंडी सारखं करायचं की नवी मुंबईतल्या वाशी सारखं करायचं, हे मतदारांनी समजायचं आहे. आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं तर आम्ही, आणि मतदार आमचे देतीलच आम्हाला निवडून, मग आम्ही पेण म्हणजे वाशी करू, मुंबई वाशी सारखं ठिकाण तिसऱ्या मुंबईचं करू, हे आमच्या नेत्यांचं ग्वाही आहे. तुम्ही कसं पाहताय पेणकडे? आता मी पेणकडे पाहते म्हणजे पेण हे सर्वप्रथम आपलं गणपतीचं माहेरघर आहे. आणि गणपतीचं माहेरघर असल्यामुळे, तसंच गणपतीचं माहेरघर आहे तसेच पेण हे एक पुणे शहर म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक शहर आहे. आणि पेणचा वारसा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यापासून आपल्याला पेणचा वारसा आहे. शिवाजी महाराजांच्या ह्याच्यानुसार आपल्या इथे म्हणजे जे आपले पेण हे नाव पडले, हे शिवाजी महाराज आपल्या इथे घोड्यांना वगैरे विश्रांतीसाठी हे आपलं पेण हे मध्यभाग होतं. हे ठिकाण आपलं पेण मध्यभाग म्हणून ओळखलं जातोय. आणि पेण असं शहर आहे की पेणमध्ये सगळी आजूबाजूला जे खेडेगाव आहेत ते पेणला जोडलेले आहेत. आणि जो पेण आहे हा पेण हा मध्यभाग ठिकाण असल्यामुळे सगळ्या नागरिकांचा ओढा हा पेणकडे आहे. आणि पेण मधून जी प्रगती जाणार, पेण मधून जे नाव वरती जाणार ते खेडोपाड्यात पोहोचणार. त्यामुळे पेणमध्ये स्वच्छता, सुरक्षा असणं, स्वच्छता असणं, गटारांचं व्यवस्थित निर्बंध केला गेला पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. हे पेणमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे कुठल्याही प्रकारचे म्हणजे कुठल्याही असं ट्रॅफिक असो, कुठल्याही प्रकारचे हाल व्हावे नाहीत असं आम्हाला वाटते. आम्ही जर प्रतिनिधी झालो किंवा लोकांनी आम्हाला निवडून देतीलच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जर आम्ही प्रतिनिधी झालो तर आम्ही पहिले म्हणजे आमचं काम असं असेल की पेण स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पेण राहील याच्याकडे आम्ही जास्त जबाबदारीने वागू, एवढीच आम्ही सांगण्याची हे देतो. आज आपण सामोरे जात असताना निवडणुकीला तुम्हाला मतदारांनी मत का द्यावं असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे मतदारांना एक पाहिजे ना विजन, काहीतरी मतदारांना पाहिजे की माझा लोकप्रतिनिधी हाच असावा. मग मतदारांनी तुम्हाला का मत द्यावं असं वाटतंय तुम्हाला? आज माझे वडील पहिला नगरसेवक, माझी नगराध्यक्ष तुकाराम सुर्वे आणि माझी आई नगरसेवक होती. माझ्या घरातूनच मला राजकीय बालकडू मिळालेला आहे. आणि माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने आमच्या ज्या प्रभागातून ते निवडून आले त्यावेळेस त्या प्रभागाची आणि पेणच्या जनतेची खूप सेवा केलेली आहे आणि खूप कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं मला हे काही नवीन नाही जनतेची कामं करणे, पण जनतेची कामं आता मला स्वतः नगरसेवक होऊन करायची आहेत. आणि माझ्या जनतेला आणि समाजाला जे काही सेवा देण्याचं माझ्याकडून जे काही पुण्य घडेल ते मला घडवायचं आहे आणि मला त्यांची सेवा करतच राहायचं आहे. म्हणून मतदारांनी मला मतं द्यावी असं मी मतदारांना आव्हान करतो. काय जे आपलं काय मत आहे? आपण तर बिगर राजकीय पार्श्वभूमीतून आलेला आहात. माझं म्हणजे मला जिथपासून मतदान आलंय तिथपासून मी 25 वर्ष जवळजवळ राजकारण्यांच्या पाठीशी म्हणजे पाठीमागे राहून मी एक कार्यकर्ता म्हणून काम केले. आणि त्या कार्यकर्त्यांच्या बरोबर काम करता करता मला त्या राजकारणात एक आवड निर्माण झाली की आपण लोकांची सेवा करावी. पण ह्या 25 वर्षात मला असं कुठून सपोर्ट आला नाही की तुम्ही बाहेर पडावं आणि कार्य करावं. आता जी माझ्या मनातली इच्छा आहे की माझी कामं माझ्या लोकांसाठी जी मला कामं करायची आहेत ती मी स्वतः नगरसेवक झाल्याशिवाय माझ्या लोकांची कामं होणार नाहीत. आणि ती आता मला पुढे येऊन ती कामं माझ्या लोकांसाठी करायची आहेत. म्हणून मी हा निर्णय घेतलाय की आपण स्वतः नगरसेवक पदासाठी निवडून येऊन माझ्या जे काही गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील ते मला सोडवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. तुम्ही दोघंही निवडणुकीला सामोरे जात असताना आज नगरसेवक म्हणून तुम्ही उभे आहात, परंतु अशी कोणती समस्या किंवा असं अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं नाही म्हणून तुम्ही उभे राहिलेले आहात? आज आमचा जर मागासवर्गीय वॉर्ड आहे, त्या मागासवर्गीय वॉर्डात जर पाहिलं तुम्ही तर खूप गोरगरीब जनता राहते आणि ते रोजच्या हाताच्या बोटावर मोजून काम करतात आणि रोजचे पैसे मिळवतात. आणि काही लोक
नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात. आज त्यांची अशी समस्या आहे की त्यांच्या घरात त्यांची घरं ही अनधिकृत गणली गेली, त्यांच्या असेसमेंटवर अनधिकृत शिक्के मारले गेलेले आहेत. आज प्रत्येकाने आम्हाला आश्वासनं दिली की आम्ही ते शिक्के उठवू, पण आज त्यांचे शिक्के अजूनपर्यंत अबाधित आहेत. प्रथमतः मला निवडून आल्यानंतर ते काम करायचं की त्यांच्या असेसमेंटवरचे अनधिकृत शिक्के आहेत ते काढायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कित्येक वर्ष आमच्या समाज मंदिरचं काम चालू आहे, तो काम पूर्ण झालेला नाही. दुसरं म्हणजे आमच्या बुद्धविहार, त्या बुद्धविहाराचं काम चालू आहे. ते काम सुरुवातीपासून 10 दिवस चालू, 15 दिवस बंद, 10 दिवस चालू, 15 दिवस बंद, अशा परिस्थितीत आहे. ते काम मला पूर्ण करायचं आहे. आणि आमच्या समाजाची एक मागणी आहे आणि यापुढेही राहील नगरपालिकेकडे, आणि ती मला पूर्ण करायची की पेण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णकृती पुतळा हा आंबेडकर चौकात उभा राहावा, ही आमच्या समाजाची इच्छा आहे. ह्या कामांसाठी मला लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि मी ती कामं पूर्ण करण्यासाठी त्यांचा बांधील आहे. जे आपण का उभे राहिले? मी उभे राहिले म्हणजे आता माझा जो भाग आहे हा डोंगरी भाग आहे, आणि डोंगरी भाग असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घरामध्ये जाताना एक गल्ल्या प्रकारचा हा असा गल्ली टाईप जो भाग आहे, इथे त्या रस्त्याची सुधारणा नाही, तिथे कचऱ्याची सुधारणा, म्हणजे कचरा काढायला कोणी येत नाही, आमच्या इथपर्यंत घंटागाडी पोहोचत नाही. मग ह्या प्रश्नांचं समाधान कसं होणार? कारण आतापर्यंत जे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्याकडे दुर्लक्षित आमचा भाग ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारचं पावसाळी जो चिकटपणा येतो रस्त्याला, कधी पावडर टाकली जात नाही. जो म्हणजे मच्छरचा वगैरे हा जो प्रकार आहे, पहिली फवारणी केली जायची, ती फवारणी ह्या 10 वर्षात कुठे होत नाही. तर अशी ज्या लोकांना, म्हणजे आम्ही एक मागासवर्गीय म्हणजे असं मागासलेला भाग म्हणून डोंगरी बघितला जातो, म्हणजे तिथे कुठलीही व्यवस्था आतापर्यंत पोहोचत नाही. तर ह्याच्या पुढे असं आमचा विजन असेल की बाबा आम्ही नगरसेवक झाल्यानंतर आमच्या भागामध्ये ज्या सुख सुविधा आहेत त्या व्यवस्थितपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हे काम आमच्या आधीच्या नगरसेवकांनी केलं नाही केलं ते त्यांना माहिती, पण आता आम्हाला त्याच्यात काय विषय बोलण्याचं काय आम्हाला हे नाहीये. त्यांनी केलं नाही, पण आतापर्यंत जे नगरसेवक आहेत त्यांनी डोंगरीतली जी आता आमचा एवढा मोठा प्रभाग आहे त्यांनी ओळखून दाखवावं की नगरसेवक कोण आहे, कोण नगरसेवक आमच्या इथे कधी कशाला आलाय का, बाबा काय तुमचा प्रॉब्लेम आहे, काय तुमचा प्रश्न आहे, हे कधी आमच्या समस्या कोणी जाणून घेतल्यात का? तर त्या जाणून घेण्याची पण त्यांची एक ती प्रक्रिया त्यांनी कधी केली का? अशा प्रक्रिया आम्हाला करायच्या नाहीत. आम्ही जर नगरसेवक झालो तर आम्हाला घरोघर जाऊन त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्हाला नगरसेवक पदाला आम्ही उतरलेलो, आणि त्याची आम्हाला लोक स्वतः ग्वाही देतील मतदाना स्वरूपात, आणि ती आम्हाला आशा आहे की लोक आम्हाला ग्वाही देतील. आपण एक उमेदवार आहात, उद्याची निवडणूक घातलेली आहे, तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांना काय आव्हान करणार आहात? नमस्कार, आम्ही पेणकर विकास आघाडीचे आम्ही 3 अधिकृत उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती रिया राहुल धारकर, 6 च्या उमेदवार सौ छाया सुनील काईनकर, आणि 6 ब च्या उमेदवार मी स्वतः संदीप तुकाराम सुर्वे. आमची निशाणी रिक्षा आहे. तिघांच्याही 3 रिक्षांवर आपण बटन दाबून आम्हाला निवडून द्यावे, एवढेच मी मतदारांना आव्हान करतो. आणि आमचे हात बलकट करून तुमच्या कामासाठी आम्हाला तिथं प्रतिनिधी म्हणून पाठवून तुमची कामं लवकरात लवकर आमच्याकडून करून घेण्यासाठी आम्हाला निवडून द्यावे. सर्व रसिक प्रेक्षकांना किंवा माझ्या संपूर्ण चॅनलच्या फॉलोअरना मी विनंती करेल की हा जो कार्यक्रम आहे तो पेणच्या हितासाठी आहे. ज्या ज्या नगरसेवकसाठी उभं आहेत त्या जर प्रतिनिधींनी आमच्या स्टुडिओवर येऊन जर स्वतःचं मत मांडलं तर आम्ही मत घ्यायला तयार आहोत. आज ह्या प्रभाग क्रमांक 6 चे दोन्ही उमेदवार आले, त्यांचा आभारी आहे मी, आणि असंच आमच्या बरोबर तुम्ही सतत राहत जा, आभारी विनंती करतो. आभारी आहोत तुमचे.